तरी असं याचा वासच येणार आहे, सडून जाणार आहे. असाही ऊस पण असा सडणार आहे. त्यामुळं त्या ऊसाचं सुद्धा नुकसान भरपाईमध्ये घेतलं पाहिजे. ऊसाला काय होत नाही असं जास्त पाण्यामुळे हा समज चुकीचा आहे. त्यामुळं जिथं पाणी साठून राहतं तिथं मुळांपर्यंत ऑक्सिजन पोचू शकत नाही, ते मुळं कुजतात आणि त्यामुळे त्याची वाढ खुंटते आणि ते कुजून जातं. त्यामुळे कुठलंही पीक जे पाण्याखाली आलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे ते सगळं नुकसानग्रस्त म्हणूनच धरलं पाहिजे आणि त्याचे सरसकट पंचनामे झाले पाहिजे. ओके.